हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी मॅजी. तर आज आपण समीकरण सोडवणार आहोत. 4x - 5 = 15. आपल्या एवढ्या गणिताचा उत्तर 15 आहे आणि एक्सच्या जागेवर काय आहे, किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे. तर एक्सला ह्याच साईडला ठेवून बाकी एक एक करून बरोबर चिन्हाच्या इकडे न्यायचं आणि चिन्ह बदलणार त्याचं. इकडे वजा आहे तर बरोबर चिन्हाच्या इकडे गेलं की अधिक होणार, अधिक असलं तर वजा होणार, गुणाकार असला तर भागाकार होणार आणि भागाकार असतो त्यावेळी गुणाकार होतो. तर इथे भागाकार नाही आहे. तर आपण एक एक करून सोडवूया. बघा, 4x आपण तसेच लिहायचे. इकडे 4x बरोबर हे अगोदर 15 लिहून घ्यायचे आणि हे वजा 5 आहेत ते इकडे गेले की अधिक 5 होणार. 4x बरोबर, आता ही क्रिया करून घ्यायची लगेच. 15 आणि 5 किती? 20. आता इकडे बघायचं, x इथेच ठेवायचा बरोबर हे 20 आणि 4x म्हणजे 4 गुणिले x, मग गुणाकारात आहेत ते इथे गेल्यावर भागाकारात होणार 4. आता बघा, आता हे जसं केलं आपण 5 घेतले आणि बेरीज केली. आता भागाकार पण लगेच करून घ्यायचा. 4 एके 4, 4 पंच 20 म्हणजे x बरोबर 5 आलेत. बघा, आता हे गणित आपलं बरोबर आहे की चुकलं हे पण आपण लगेच करू शकतो. बघा, 4x - 5 एवढ्याचं उत्तर 15 यायला पाहिजे. बघा, एक्सच्या जागेवर आपण ही किंमत घालायची 5ची. ह्याला म्हणतात टाळा करणे. 4 कंसात 5, x बरोबर किती आहेत? 5 वजा 5. तर कंसाच्या बाहेर काही चिन्ह नाही, याचा अर्थ काय? गुणाकार. मग 4 पंच किती? 20. 20 वजा 5 बरोबर किती? 20तून 5 गेले 15. म्हणजे हे आपलं गणित बरोबर, कुणीही चूक देऊ शकत नाही. बघा, 15 जाईना, कुठेही जायला नको शोधायला. बरोबर आहे की चुकलं आहे, काहीही धाकधूक राहणार नाही मनात. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.